नमस्कार. चला तर मग आज बनवूया पावसाळ्यात स्पेशल झणझणीत अशी अळंबीची भाजी. त्यासाठी इथं मस्त असे अळंबी मी स्वच्छ करून घेतले. ते आता गरम पाण्यात मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर मी कढई ठेवली आहे गॅसवरती. कढईमध्ये तेल ठेवले, तेल तापलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेत अर्धा चमचा. आणि जिरे छान असे तडतडले की त्यानंतर मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतला होता, तर तो कांदा फ्राय करून घेतला. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पण कच्चा स्मेल जाऊसपर्यंत फ्राय करून घेतले. त्यानंतर टमॅटो टाकले. टमॅटो पण छान असं जरासं परतून घेतले. छान मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं होतं. त्यानंतर हळद टाकली होती. मीठ आणि हळद पण छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर छान असं परतून घेतलं. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटा एक चमचा धना पावडर टाकली. त्यानंतर आपलं काश्मीरी लाल तिखट टाकलं होतं, 1.5 चमचा टाकलं होतं. काश्मीरी लाल तिखट जास्त तिखट नसतं, त्यामुळे ते 1.5 चमचा टाकलं होतं. त्यानंतर घरचा मसाला, ज्याला चटणी म्हणतात, तो घरचा मसाला 1 चमचा टाकला होता. त्यानंतर हे सगळे पावडर मसाले छान असे मिक्स करून घेतले होते मी, जेणेकरून छान असा मसाला एकत्र होईल आणि आपला मसाल्याला छान अशी टेस्ट येते. तर त्यानंतर मी आपली मस्त अळंबी स्वच्छ करून घेतलेली अळंबी छान मस्त परतून घेतली मसाल्यामध्ये, जेणेकरून सगळा मसाला त्याला लागेल. त्यानंतर छोटा 1 चमचा आपला गरम मसाला घातला. गरम मसाला आणि त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतला. तो मसाला सगळीकडे लागेल अळंबीला असं. त्यानंतर 3-4 चमचे छोटे पोह्याचे 3-4 चमचे होईल एवढंच पाणी घातलं आणि गरम पाणी घातलं होतं 3-4 चमचे आणि छान असं मिक्स करून घेतलं, जेणेकरून अळंबी शिजेल, कारण अळंबीला पण पाणी सुटतं. आणि त्यानंतर मीठ कमी होतं तर चवीनुसार मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर प्लेट ठेवून छान असं 3 मिनिटे शिजवून घेतले. त्यानंतर बघितलं शिजले का, मस्त असं आपलं अळंबी शिजली होती. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली वरून. कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं, जेणेकरून ती कोथिंबीरची चव भाजीला आपल्याला लागेल. मस्त असं पावसाळ्यात स्पेशल आपली अळंबीची भाजी तयार होते. आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. बाय, धन्यवाद.